नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी यूट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज NLN आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ। धुळे-सुरत महामार्गावर तिहेरी अपघात, भरधाव ट्रकची पिकअपला धडक, त्यानंतर एर्टिगाला ही ठोकर, चालकासह दोघे जखमी। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर पानबारा गावाजवळ सायंकाळी सुमारे 4:45 वाजता भरधाव ट्रकने पिकअपला जोरदार धडक दिल्यानंतर एर्टिगा कारला ही धडक बसून तिहेरी अपघात झालाय। या अपघातात पिकअप चालकासह दोघे जण जखमी झाले असून ट्रक चालकाविरुद्ध विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अजय पोसल्या जगताप, वय 35 वर्ष, राहणार पळसून, तालुका नवापूर, हे त्यांच्या पिकअप MH39 AD 1387 मधून शेतातील सुमारे 10 मजूर घेऊन पळसूनकडे जात होते। पानबारा गावाच्या पुलाजवळ पुढे मेंढ्यांचा कळप आल्याने त्यांनी वाहन ट्रॅक्टरच्या बाजूने सावधगिरीने घेतले। त्याचवेळी मागून भरधाव वेगाने आलेल्या टाटा ट्रक RJ19 GH 5859 चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवत पिकअपला जोरदार धडक दिली। धडकेनंतर पिकअप पुढे जाऊन एर्टिगा कार GJ 05 JK 7915 ला धडकली। या अपघातात फिर्यादी अजय जगताप तसेच त्यांचे मेहुणे राजेंद्र जगन कोकणी हे जखमी झालेत। अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून वाहनासह पसार झाला। या तिहेरी अपघातामुळे महामार्गावर तब्बल 2 तास वाहतुकीची कोंडी झाली होती। अपघाताची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे, असई वसंत वसावे, राजू कोकणी, लिनेश पाडवीसह महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना गावकरींच्या मदतीने उपचारासाठी दाखल केले होते। तसेच जिल्हा परिषद सदस्य सुनील गावित यांनी जखमींना बाहेर काढून मोलाचे सहकार्य केले होते। या प्रकरणी अजय जगताप यांच्या फिर्यादीवरून विसरवाडी पोलीस ठाण्यात BNS कलम 281, 125A, 125B तसेच मोटर वाहन कायदा कलम 184 व 134A अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस अंमलदार वसंत वसावे करीत आहेत। नवापूर लाईव्ह न्यूज साठी संजय वाणी, विसरवाडी।